आज आपण शिकणार आहोत आपल्या 8वीच्या स्कॉलरशिपमधला 9वा चॅप्टर इंडायसिस. त्यामध्ये आपण एक्सपोनेंट अँड पॉवर शिकणार आहोत. तर त्यामध्ये काही त्यासाठी लॉज ऑफ इंडायसिस आहेत. त्या पहिले तुम्हाला बेसिक मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्या सहाय्याने आपण पुढचे सगळे क्वेश्चन सॉल्व करूया. तर पहिला लॉ आहे a to the power m into a to the power n is equals to a to the power m plus n. उदाहरणार्थ 2ची पॉवर 3 इंटू 2ची पॉवर 5. जर बेस सेम असेल तर ह्या पॉवर ॲड होत असतात. 2ची पॉवर 3 प्लस 5 इज इक्वल्स टू 2ची पॉवर 8. दुसरी आहे एची पॉवर m डिवाइड बाय एची पॉवर n, म्हणजे एची पॉवर m डिवाइड बाय एची पॉवर n इज इक्वल्स टू एची पॉवर m मायनस n. तर मल्टिप्लायमध्ये बघा ॲड होते आणि डिवाइड असेल तर मायनस होणार पॉवर. उदाहरणार्थ एक्झाम्पल्स आपण 2ची पॉवर 5 मायनस 2ची पॉवर 3 इज इक्वल्स टू 2ची पॉवर 5 मायनस 3 इज इक्वल्स टू 2ची पॉवर 2. तर थर्ड आहे तिसरा लॉ आहे ए बाय बीचा होलचा पॉवर m इज इक्वल्स टू एची पॉवर m अपॉन बीची पॉवर m. म्हणजे ही जी पॉवर आहे m ही एची पॉवरसुद्धा आहे आणि बीची पॉवरसुद्धा आहे. जर ए बाय बी होलची पॉवर जर m असणार असेल तर एक्झाम्पल पाहूया आपण. 2/3ची पॉवर 5. याचाच अर्थ ही 2ची पण पॉवर 5 आहे आणि 3ची पण पॉवर 5 आहे. चौथा लॉ असणार आहे बघा, तुम्हाला एची पॉवर जी 0 असणार ती इट शुड ऑलवेज बी 1, म्हणजे एची पॉवर 0 प्रत्येक वेळी 1 असणार आहे. तर एवढ्या सगळ्या ह्या इंडायसिसच्या लॉज आहेत. याच्याद्वारे आपण प्रश्न सॉल्व करू शकतो. तर आपण आज प्रश्न पाहूया. मी प्रश्न बघतो बघा बुकमधनं, तुम्हाला स्कॉलरशिपमधले एक्सरसाइजमधले. तर बघा आपण चालू करूया. एक्सरसाइज 9.1. तर त्यामधला पहिला क्वेश्चन बघा, सिम्प्लिफाय म्हणतात. त्यामध्ये काय आहे, सिम्प्लिफाय काय करायचं आपल्याला. √x ची पॉवर 3/5 इंटू √x ची पॉवर 2/5 प्लस 2√x डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट √x ची पॉवर 2/3 इंटू √x ची पॉवर 1/3 आणि प्लस आहे ते बघा, प्लस √x आहे. तर बघा यामध्ये हे बेस दोन्ही पण सेम आहे. तर ही पॉवर मी ॲड होणार. तुम्हाला जसं समजलं एची पॉवर m इंटू एची पॉवर n इज इक्वल टू ए टू दी पॉवर m प्लस n. सो वी हॅव टू, म्हणजे आपल्याला ॲड करायचं. √x ची पॉवर 3/5 प्लस 2/5, इथं प्लस 2√x जशाच तसे. आणि इथे पण बघा ही 2 बाहेर, इथे √x बेस सेम आहे, पॉवर ॲड होणार. तर √x ची पॉवर 2/3 प्लस इथं 1/3, इथं प्लस √x. तर इथे पॉवर ॲड झाली. तर √x ची पॉवर 3/5 प्लस 2/5 म्हणजे 5/5. बघा 3/5 प्लस 2/5 हे 5/5 आणि हे कटणार तो 1 आली. मग इथे 1 प्लस 2√x अपॉनला 2. इथे बघा 2/3 प्लस 1/3, 2/3 प्लस 1/3 इज इक्वल टू 3/3. 3 कटले तो 2 इंटू √x राहणार, याची पॉवर 1 राहणार, प्लस √x राहणार. तर बघा गाईस आपल्याला इथे भेटलेलं आहे 2√x प्लस √x, म्हणजेच 2√x प्लस √x. खाली पण आहे हे बघा 2√x प्लस √x. न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटर सेम असल्यास हे कटते आणि याचा आन्सर 1.